तर मस्साजोग ग्रामस्थांचं सध्या जलसमाधी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये अनेक आंदोलकांची तब्येत खालावत असल्याचं देखील दिसतंय। देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलक या आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसतंय। दरम्यान महिलांचाही मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभाग आहे। मात्र अनेक आंदोलकांची प्रकृती खालावल्याची ही दृश्य आहे। तर वैद्यकीय उपचारासाठी या आंदोलकांना बाहेर देखील काढण्यात येत आहे। देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी मस्साजोग ग्रामस्थांनी लावून धरली आहे। त्यामुळे आज हे सामूहिक जलसमाधी आंदोलन या ठिकाणी होत आहे। मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले। मात्र आंदोलकांची तब्येत या आंदोलनादरम्यान खालावत असल्याचं चित्र आहे। महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग या आंदोलनामध्ये आहे। तर बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपींचा सीआयडी कडून शोध सुरू आहे। केस तालुक्यातील टाकळी गावात सीआयडी कडून तपास सुरू झालाय। आरोपी सुदर्शन घुलेच्या घराजवळ जातही सीआयडी कडून तपास केला जातोय। टाकळी गावातील सुदर्शन घुलेच्या घराला सध्या कुलूप असल्याचं कळतंय। आणि अधिक अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, कशा प्रकारे चौकशी सध्या या ठिकाणी सुरू आहे? नक्कीच सीआयडी कडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती कसून सुरू आहे। सुदर्शन घुले यांचा शोध पोलिसांकडून सीआयडी पथकाकडून घेतला जातो आहे। आज सकाळी सीआयडीचं पथक सुदर्शन घुले यांच्या टाकळी गावातल्या शिवारात ते त्यांचं घर आहे त्या ठिकाणी सुद्धा आले होते। आपण बघू शकता की हे सुदर्शन घुलेचं घर आहे। ज्या दिवशी ही घटना घडलेली आहे त्या दिवशीपासून हे घर बंद असल्याचं या ठिकाणचे शेजार पाजारचे लोक सांगतायत। आपण जर बघितलं तर हे पत्र्याचं छोटंसं घर आहे ज्या ठिकाणी सुदर्शन घुले याचे आई वडील राहत होते। वडील पूर्वीच वारले होते, आई होती आणि सुदर्शन घुले जो आरोपी आहे तो सुद्धा होता, तो सुद्धा याच ठिकाणी राहायचा। घरची परिस्थिती जी आहे ती गरिबीची, हालाकीची, हे सगळं पत्र्यांचं शेड मारलेलं घर आहे आणि याच परिसरात त्यांची थोडीशी जमीन आहे ज्या जमिनीवरती उदरनिर्वाह करून त्यांचं जगणं सुरू होतं। मात्र ते संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले हा फरार झालेला आहे। तेव्हापासून या घराला कुलूप आहे। एक जे घर उघडं आहे ते जर आपण बघितलं तर ते सुद्धा आतमधून लावलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे घर जे आहे ते पूर्णपणे बंद केलेलं आहे। या खुर्च्या ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी पडलेल्या पाहायला मिळत आहेत। ही दारातली तुळस आहे जे पाणी घालायला कुणीही नसल्यामुळे सुकून गेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। अत्यंत गरीब कुटुंबातला हा जो आहे तरुण असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। मात्र हत्या केल्यामुळे फरार झालेला आहे आणि त्याच्या घरी सुद्धा पोलिसांकडून आणि सातत्याने सीआयडी कडून तपास केला जातोय। त्या ठिकाणी सातत्याने पोलीस जे आहे ते व्हिजिट करतात। त्यामुळे सुदर्शन घुलेचा युद्ध पातळीवरती तपास सुरू आहे। मात्र सुदर्शन घुले याच्या घरची जर परिस्थिती बघितली तर ती अत्यंत हालाकीची आहे आणि घर सुद्धा सध्या बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच।